सणासुदीची सुरुवात झालेली आहे आणि आता आपण बघतो की याच सणासुदी निमित्त प्रत्येक मार्केट हे सजलेलं आहे. येत्या रक्षाबंधन निमित्त आज आम्ही राखी मार्केटमध्ये आलेलो आहोत. म्हणजेच काय की सक्करदरा चौकमध्ये असलेलं नवरंग राखी बाजार इथे आम्ही आलेलो आहोत. आज आपण इथून बघणार आहोत की यंदा प्रत्येक वर्षी जर आपण बघितलं की राखीमध्ये काहीतरी नवीन व्हेरायटी असते, पण यंदा नेमकी खास व्हेरायटी काय आहे हेच आज आपण इथे बघणार आहोत की छोट्या मुलांसाठी काय आहे. जर तुम्ही माझ्या माध्यमातून बघू शकत असाल तर छोट्या मुलांसाठी आकर्षित करणाऱ्या काही कार्टून्सच्या राख्या देखील आपल्याला बघायला मिळतात. आणि आजकाल लहान लेकरांमध्ये क्रेज असतो की काहीतरी कार्टून पण असायला पाहिजे आणि यामध्ये त्यांना दिसेल की लाइटिंग लागते की काय, हे सर्व नवीन नवीन आपल्याला मिळतं. पण नेमकं यंदा काय नवीन आलेलं आहे, राख्यांमध्ये काय व्हेरायटीज आहे यंदा आपल्याला एकदम युनिक बघायला मिळणार आहे, याविषयीची सविस्तर डिटेल्स आपण जाणून घेणार आहोत. शॉप ओनर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, काय सांगाल, राखी आलेली आहे, राखीबद्दल यावर्षी काय नवीन मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे आपल्या नवरंग राखी बाजारमध्ये? अभी इस बार राखी में अभी तो अच्छी खासी चहल पहल शुरू हो गई है और इस बार काफी अच्छी नई वैरायटीज आई हुई है राखियों में। अभी इस बार मोस्टली जो चलन है यहाँ पे, अभी ये एडी राखी में जो चल रहा है उसकी डिमांड बहुत अच्छी है, जो ये एडी राखी है। उसके बाद में जो रेगुलर में आती है, जैसे मारवाड़ी राखियाँ आती है, जो लुम्बा आती है, पेयर राखी आती है, बच्चों की कार्टून्स राखी आती है, उसमें भी बहुत सारे कैरेक्टर्स आए हुए हैं। और भी बहुत सारे अन्य राखियों के अंदर में जो है भरपूर अच्छी फैंसी राखियों की अच्छी खासी रेंज है और अच्छा डिमांड चल रहा है। इस बार जो ग्राहक है अपने, उन ग्राहकों की क्या डिमांड है राखियों में? इस बार ग्राहकों की डिमांड में भैया भाभी राखी और एडी राखी, यानी ऑलमोस्ट सभी को फैंसी राखी होना अच्छी से अच्छी। कैसा रिस्पॉन्स है अभी नहीं, अभी इस बार की राखी में अभी माता बहनों में बहुत अच्छा रिस्पांस है और ये 2 दिन है, अभी ये 2 दिन में और अच्छा आ जाएंगे। नक्कीच आपण बघितलेलं आहे की शॉप ओनर कडून जाणून घेतलेलं आहे की यंदाच्या राखीमध्ये लोकांना काय नवीन मिळणार आहे आणि ग्राहकांची डिमांड काय आहे. आता आपण बघतो की राखीमध्ये एडी स्टोनच्या राख्या आलेल्या आहेत आणि त्यांची डिमांड आहे की भैया भाभी, आई भैया बहन, भाई बहन, ह्या टाइप मध्ये ज्या राख्या राहतात, जे कस्टमाइज केल्या राहतात, या राख्यांची देखील डिमांड आहे, हे देखील त्यांनी आपल्याला सविस्तर सांगितलेलं आहे. काही ग्राहक देखील आहेत, आपण त्यांच्याकडून पण त्यांचा उत्साह जाणून घेणार आहोत की राखीबद्दल नेमकं त्यांचा उत्साह काय आहे. हे ग्राहक देखील आपल्या सोबत आहेत. रक्षाबंधन निमित्त भावाला आपण राखी बांधणार आहात, काय मेसेज राहील? आणि आज आपण राखी पण घ्यायला आले. आज राखी आम्ही इथे घ्यायला आलो आहे नवरंग मध्ये, आणि खूप छान छान प्रकारच्या राख्या आम्हाला इथे भेटलेल्या आहे. लहान मुलांकरिता, मोठ्या भावांकरिता आणि आमच्या वहिनीकरिता पण खूप छान छान राख्या आम्हाला नवरंग राखी मधनं मिळाल्या आहे. सर्वांची राखी खूप चांगली जाऊ हीच आमची अपेक्षा आहे सगळ्यांपासून. थँक्यू. काय सांगाल, भावाला राखी बांधणार आहे, काय मेसेज द्याल आजच्या दिवशी? राखी तर हा एकदम भावा आणि बहिणीचा एकदम जवळचं क्लोज असते आणि त्यांच्यासाठी एक्साइटमेंट असते की नवीन नवीन कुठली राखी घ्यायची. आणि छोट्या मुलांचं तर काय, छान कार्टूनच्या राख्या आणि युनिक काहीतरी नवीन. आणि वहिनीसाठी तर ऑलमोस्ट आपण भावापेक्षा वहिनीला जास्त छान राखी देतो. यंदा जी राखी पाहिजे होती नवरंग मध्ये मिळाली का? हो, आम्ही शॉपिंग पण केली आहे. खूप चांगला रिस्पॉन्स आपल्याला ग्राहकांकडून मिळतोय की त्यांना जे अपेक्षित होतं ते त्यांना मिळालेलं आहे. आणि राखी निमित्त एक मेसेज पण त्यांनी दिलेला आहे की या राखी निमित्त सर्वांची राखी चांगली केली पाहिजे. आणि भावांना देखील ही अपेक्षा असते की माझी बहीण कुठली राखी यंदा घेऊन येईल.
काय सांगशील आहे? राखी येत आहे, काय एक्साइटमेंट आहे? राखी के लिए सभी एक्साइटेड रहते हैं। अभी ज्यादातर भाई बहन लोगों का त्योहार है ये, तो सारी बहनें भी एक्साइटेड है कि भाई को कैसी राखी बांधेंगे। भाई लोग भी एक्साइटेड रहते हैं ज्यादातर कि उनको इस बार किस टाइप की राखी मिलेगी। और इस बार यहाँ पे हमको ज्यादातर एडी की राखी अच्छी देखने मिली है। मेरे को काफी पसंद आई यहाँ की राखियाँ। और जिसमें क्या है, कुछ नया है। एडी के जैसे साल भर स्टोन्स भी नहीं गिरेंगे, तो वो अपन भाई साल भर पहन के भी रह सकते हैं। और भले ही साल भर लड़ते झगड़ते रहे, लेकिन दोनों भाई बहन लोग के लिए रक्षाबंधन स्पेशल रहता है। हमेशा बहन भाई को बोलते हैं कि हमेशा झगड़ा करते रहते हैं, लेकिन इस दिन का महत्व उस दिन कैसा रहता है? बहुत बढ़िया रहता है। भले ही साल भर कितना भी झगड़े, लेकिन सबका एक रहता है कि आज रक्षाबंधन है, आज के दिन बहन तो चाहिए ही सबको राखी बांधने के लिए। और बहनें भी अच्छे अच्छे अपने भाई के लिए गिफ्ट्स लेती है, राखी लेती है। भाई लोग भी अच्छा करते हैं। सही। नक्कीच आपण म्हणतो की बहीण भाऊ म्हटलं की भांडणं तर होणारच, पण रक्षाबंधन हा असा एक सण आहे की ज्यामध्ये बहीण भाऊ सकाळी जरी झगडे करत असतील, पण रक्षाबंधन या निमित्त हातात बांधलेली राखी ही खूप काही एक मेसेज देऊन जाते. म्हणजे बहीण भावाचं प्रेम हे त्या दिवशी नक्कीच पाहायला मिळतं. असेच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू. तोवर बघत राहा सिटी न्यूज नागपूर.